हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग आज बनवूया ढोबळी मिरचीची भाजी. त्यासाठी मी 4 ढोबळी मिरची घेतले, थोडीशी कढीपत्ता, 2 कांदे, 2 टोमॅटो चांगले बारीक चिरून घेतले. त्यानंतर ढोबळी मिरचीसुद्धा बारीक चिरून पाण्यामध्ये ठेवली. नंतर एक कढई घेतली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकावे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता आणि हिंग टाकून चांगलं तडतडू द्यावी. चांगले तडतडले की त्यामध्ये कांदे टाकायचे. कांदे चांगले परतून घ्यायचे. लालसर होईस्तोवर, मऊ शिजोस्तोवर कांदे चांगले परतून घ्यायचे. नंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची. आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकायचे. टोमॅटो चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये, मऊ शिजोस्तोवर. नंतर त्यामध्ये धनेजिरे पावडर, हळद, तिखट, मीठ, कांदा लसूण मसाला टाकून चांगला परतायचा. नंतर थोडंसं पाणी टाकून मसाला शिजू द्यायचा. चांगला मसाला शिजला की त्याच्यामध्ये 1 चमचा दही टाकायची. दहीमुळे जरा भाजीला चव येते चांगली. 1 चमचा दही टाकल्यानंतर चांगली भाजी पुन्हा एकदा परतून घ्यायची. नंतर त्यामध्ये आपण जे कट करून ठेवलेले आहे शिमला मिरची, ते शिमला मिरची त्याच्यामध्ये टाकायची. चांगली परतून घ्यायची तेलामध्ये. चांगलं मसाल्यामध्ये 1-2 मिनटं वाफेवरती चांगले परतून घ्यायचं आणि थोडंसं वाफेवरती शिजवून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण लावून 5 ते 7 मिनटं चांगली ढोबळी मिरची शिजून द्यावी, म्हणजे रस्सा भाजी चांगली होते. चांगली शिजली की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा, जेणेकरून घट्टपणा येण्यासाठी. 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर चांगलं परतायचं. त्याला चांगलं वाफेवरती चांगली शिजून द्यायची. ही रसरशीत भाजी भाकरीसोबत एकदम छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नंतर मी भाकरीची तयारी केली. भाकरीचं पीठ घेतलं, त्याला चांगलं मळून घेतलं. नंतर भाकरी थापून घेतली आणि तव्यावरती दोन्ही पण साईडने चांगली मस्तपैकी भाकरी भाजून घेतली. नंतर ती भाकरी आणि भाजी खाण्याची चवच वेगळी होती. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.